सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळली। दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी। मृतांमध्ये 4 महिला आणि लहान मुलांचा समावेश। म्हसवड पंढरपूर मार्गावरची दुर्घटना। सोलापूर विहीर दुर्घटना अतिशय दुर्दैवी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विहीर अपघात दुर्घटनेचा आढावा। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर। रस्ता बांधताना सर्वे झाला नाही का? ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आमदार उत्तम जानकर आक्रमक। जानकरांकडून दुर्घटनास्थळी जात पाहणी। आम्ही कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी। सोलापूर विहीर अपघातावर सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट। तर अपघाताच्या कारणाचा शोध घ्या आणि तातडीनं मदत करा, रोहित पवारांची मागणी। मातोश्रीवरील बैठकीला 5 खासदार गैरहजर, 4 खासदार प्रत्यक्ष तर 5 ऑनलाईन उपस्थित। राऊतांचा दावा, वाकचौरे, निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव आणि आष्टीकर मातोश्रीवर अनुपस्थित। आम्ही सारे वाघच म्हणत राऊतांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळल्या। 9च्या 9 खासदार ठाकरेंसोबत असल्याचा दावा। लवकरच आम्हीच ऑपरेशन लांडगा राबवणार असल्याचं उत्तर। संजय राऊतांकडून राज ठाकरेंना इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण। ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं, राऊतांचं विधान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शासकीय कार्यक्रमातून पुन्हा डावललं। नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री शिंदेंचं नाव नाही। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस। कर्जमाफीच्या जाचक अटीविरोधात रोहित पवार आक्रमक। महाजनांशी भेट होईपर्यंत सलाईन लावणार नाही, रोहित पवारांची भूमिका। मुंबईत जैन आणि मराठीमधला सगळा वाद लावण्यामागे भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुनी पद्मसागर कारणीभूत। मुनी निलेशचंद्र यांचा धक्कादायक आरोप।